नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत एकदम हॉटेल स्टाईल चटपटीत आणि भन्नाट चवीचा चिकन फ्राईड राईस. घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि साध्या साहित्यामध्ये असा फ्राईड राईस बनवणार आहोत की प्रत्येक घासाला तुम्ही म्हणाल वाह, एकदम रेस्टॉरंटसारखी चव. यासाठी चिकन मऊ आणि ज्युसी कसा ठेवायचा आणि फ्राईड राईसला तो खास इंडो चायनीज फ्लेवर कसा आणायचा, हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक छोटीशी टिप तुमच्या चिकन फ्राईड राईसला अजूनही टेस्टी बनवणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर मग सुरुवात करूया आजच्या या झटपट आणि स्वादिष्ट चिकन फ्राईड राईसच्या रेसिपीला. तर आजची आपली खास गटारी स्पेशल रेसिपी आहे चिकन फ्राईड राईस. तर गटारीसाठी सुद्धा तुम्ही घरच्या घरीच हॉटेलसारखी चव म्हणजेच चिकन फ्राईड राईस घरीच बनवू शकता. तर सगळ्यात आधी चिकन जो आहे ते तुम्हाला फ्राय करून घ्यायचं आहे. ते मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे. मागचा व्हिडिओ नसेल बघितला चिकन फ्राईडचा तर तो नक्की बघा. वरती आय बटनमध्ये आणि खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही चिकन फ्रायचा व्हिडिओ बघू शकता. आता फ्राईड केलेलं चिकन जे आहे त्याचे अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत, म्हणजे फ्राईड राईसमध्ये खाताना ते छान लागते. आता एक खास प्रोडक्ट जो आहे तो चायनीज सीझनिंग पावडर जे आहे हे मी ऑनलाईन मागवलेलं आहे ॲमेझॉनमध्ये. तर खालती मी लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही ही ऑर्डर करू शकता. तर आता ही चायनीज सीझनिंग पावडर जी आहे ती आपल्याला या रेसिपीमध्ये वापरायची आहे. आता आपण एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी 1 ते 2 चम्मच तेल टाकलेलं आहे. तेल जे आहे ते आपलं व्यवस्थित तापल्याच्या नंतर मी कांद्याची पात जो असेल त्याचाच कांदा जो आहे तो इथे मी वापरलेला आहे. तर तुम्ही हवं तर जो नॉर्मल कांदा असतो तो सुद्धा तुम्ही उभा चिरून घेऊ शकता. तर आता कांदा जो आहे तो फक्त 1 मिनटं तुम्हाला परतायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला यामध्ये उभी चिरलेली कोबी आणि शिमला मिरची जी आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे. भाज्या उभ्या चिरल्यामुळे दिसायलासुद्धा छान लागतात आणि टेस्टलासुद्धा छान लागतात. तर आता कोबी आणि शिमला मिरची जी आहे ती फक्त 1 मिनटं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यात तुम्हाला अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे. तर 2 मोठे चम्मच मी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे, यामुळे फ्लेवर खूप छान येतो. तुम्हाला हवं तर अद्रक लसूण तुम्ही बारीक चिरूनसुद्धा घेऊ शकता. तर आता 1 मिनटं फक्त आपल्याला परतायचं आहे आणि त्यानंतर इथे मी काळी मिरी पावडर, ब्लॅक पेपर पावडर टाकलेली आहे आणि 1 चम्मच सोया सॉस म्हणजे हा डार्क सोया सॉस इथे मी वापरलेला आहे. तर जर तुम्हाला ब्लॅक पेपर पावडर टाकायची नसेल तर तुम्ही रेड चिली सॉस किंवा ग्रीन चिली सॉसचा सुद्धा वापर करू शकता. तर आता मी ऑलरेडी इथे ब्लॅक पेपर टाकलेली आहे, त्यामुळे मी दुसरे कोणतेही सॉस टाकणार नाही आहे. तर आता आपले फ्राईड केलेले चिकनचे तुकडे जे आहेत ते यामध्ये आपल्याला घालायचे आहेत आणि छानपैकी 1 ते 2 मिनटं आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे. तर आता चिकन जे आहे ते आपलं छान मिक्स झालेलं आहे सगळ्या भाज्यांसोबत. तर आता त्यामध्ये मी शिजवलेला बासमती तांदूळ जो आहे तो इथे यात घालून घ्यायचा आहे. तर बासमती तांदूळच तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही जर कोणती चायनीजची रेसिपी बनवत असाल तर बासमती तांदूळचा एक खास छान फ्लेवर असतो. आणि त्यानंतर यात मी 1 छोटा चम्मच चायनीज सीझनिंग पावडर जी मी तुम्हाला दाखवली होती ती घालायची आहे. चायनीज सीझनिंग पावडरमध्ये मिठाचं प्रमाण जे आहे ते ऑलरेडी जास्त असतं, त्यामुळे तुम्हाला ती पावडर जी आहे ती अर्धा चम्मच घातली तरीही चालेल. जर तुम्हाला लागलं तर टेस्ट करून तुम्ही वरतून थोडंसं मीठ ॲड करू शकता, पण मिठाची अजिबात गरज पडत नाही. तर आता इथे कांद्याची पात सुद्धा टाकलेली आहे आणि आता आपल्याला छान सर्व एक प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर 1 मिनटं आपला भात जो आहे तो आपल्याला छान परतायचा आहे. चिकन फ्राईड राईसची ही सोपी रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे. जर तुम्ही बिगिनर असाल, नवीन असाल तरीही तुम्ही ही रेसिपी पहिल्या स्टेपमध्ये बनवू शकाल. तर आता आपली चिकन फ्राईड राईसची रेसिपी जी आहे ती रेडी झालेली आहे. तर आता पटकन आपण ह्याची प्लेटिंग करून घेऊया. तर गटारीसाठी ही एकदम खास रेसिपी आहे. बाहेरून चायनीज मागवण्यापेक्षा तुम्ही अशाच प्रकारे फ्राईड चिकन आणि चिकन फ्राईड राईस घरी बनवला तर तो खूपच उत्तम आहे. तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा, लाईक करा व्हिडिओ आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या अशा एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.